बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा निघतोय। मालेगाव अत्याचारामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय। 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सध्या सर्वच मोर्चा काढतायत। संतापाची लाट राज्यभर पसरली आहे। मालेगाव तालुक्यातील डोंगरराळे या गावातील एका 4 वर्षाच्या चिमुकलीवरती एका नरमादाने जे आहे ते आता अत्याचार केल्याची घटना जी आहे ती समोर आल्याची पाहायला मिळाली होती। त्या निर्गुण खून देखील त्या चिमुकलीचा केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना होती। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये याच पार्श्वभूमीवरती आता आक्रोश मोर्चा जो आहे तो देखील काढण्यात येणार आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी सरपंच शिवराज भुमरे आहेत। काय सांगाल, कोणत्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला, काय मागण्या तुमच्या आहेत? जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये 16 तारखेला एका 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि ह्या अमानवी कृत्याचा निषेध म्हणून त्या जो नराधम आहे ज्याने हे कृत्य केलेले त्याला फाशी तर झालीच पाहिजे, परंतु ती लवकरात लवकर झाली पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालावा आणि त्याला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या चिमुरडीला आपल्या गावाच्या वतीनं आपल्या परिसराच्या वतीनं एक आदरांजली म्हणून आज आम्ही हा आक्रोश मोर्चा काढतोय। कारण आपण बघतोय की दिवसेंदिवस या अत्याचाराच्या घटनेत वाढच होती आणि त्यात कुठेतरी आळा बसला पाहिजे, प्रशासनाचा एक जरब बसला पाहिजे आणि जनतेत देखील एक जनजागृती झाली पाहिजे। या उद्देशाने आज हा आक्रोश मोर्चा आम्ही काढतोय। नक्की जर पाहायला गेलं तर सध्या जगभरामध्ये जे आहे ते महिलांवर अत्याचार वाढत असल्याचे पाहायला मिळतात आणि या चिमुकलीवरती झालेला बलात्कार आणि तिची निर्गुण हत्या जी आहे ती करण्यात आली। त्यामुळे या नरमादाचं प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं आणि या आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती आता यामध्ये करण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।